यदि सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सच्चिदानंद रूपाय कृष्णाय कृष्णकारणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्ज भास्करं वन्दे शमादिनिलयं मुनिं। सहस्रमूर्ते पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्रा ननपदबाहो सहस्रनामां सवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मजरादिशन्यै। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परं तत्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत्। श्रोता वक्ता श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय। विष्णू सहस्रनाम आपण म्हणतो, पठण करतो, पण ते करत असताना थोडासा तरी त्याचा आपण विचार करावा आणि ती नावं आपण समजून घ्यावी की विष्णूची एवढी 1000 नावं सांगितलेली आहेत, तर ती कशा प्रकारे सांगितली, कशासाठी सांगितली, ही सगळी गोष्ट आपण अनेक वेळा बघितली आहे, पण पुन्हा 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 ते सांगावं लागतं म्हणजे आपल्या ते लक्षात राहतं आणि अशा लक्षात राहिलेल्या गोष्टी आपल्याला इतरांनाही सांगता येतात. भीष्म पितामह शरपंजरी पडलेले आहेत, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि तिथे ते कृष्णाची वाट बघत असतात की आता मला प्राणत्याग करायचे आहेत, माझं आता कार्य संपलेलं आहे, पण कृष्ण याची वाट बघतायत भगवान श्रीकृष्ण आणि ते आल्यावर त्यांना सांगतात की आता माझं कार्य झालंय तर मी आता निघतो. पण तिथे भगवंतानी त्यांना थांबवलेलं आहे की धर्मराजाला तुम्ही जोपर्यंत राज्य कसं करायचं हे सांगत नाही तोपर्यंत तुम्ही जायचं नाही. म्हणजे आपण काही वेळा आपल्या घरात असं आपल्याला काही वेळा ऐकायला मिळतं, व्यापून समोरची आपल्या घरातली प्रिय व्यक्ती असं म्हणते, अरे मी गेले ना तरी मला बोलवून आणाल कामं करायला, असं काही वेळा म्हटलं जातं. तर तशाच पद्धतीने कृष्णाने सांगितलं की जायचं नाही, अजून काम तुमचं झालेलं नाहीये, याला शिकवा आणि मग प्राण त्याग करा. म्हणजे शरीरामध्ये असंख्य बाण घुसलेले आहेत, चिता रचलेली आहे, त्याच्यावर ते पडलेले आहेत आणि त्या क्षणी त्यांना सांगायचंय की याला राज्य कसं करायचं ते शिकवा. आणि मग धर्मराजांनी युधिष्ठिरांनी त्यांना 6 प्रश्न विचारले, त्याविषयीचा उहापोह आपण अनेक वेळा केलेला आहे आणि त्या 6 प्रश्नांची उत्तरं देताना 1000 नावं त्यांनी विष्णूची त्यांना सांगितली. यानी नामानी गौणानी, काही नावं आहेत ती त्यांच्या गुणामुळे आलेली आहेत, गुण वैशिष्ट्यांमुळे आलेली आहेत आणि तसंच काही नावं आहेत की जी त्यांच्या रूपामुळे आलेली आहेत, काही त्यांच्या कर्मामुळे आलेली आहेत. अशी सगळी नावं आपल्याला 1000 नावं आपण पाहतो आहोत. विष्णू सहस्रनामाचा आपण तसा विचार करतो आहोत. आता असा विचार करता करता आपण अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभू विश्वकर्मा मनस्त्रष्टा सविष्ट सविरो ध्रुवा या 19व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. आता हे अप्रमेय हे नाव 46वं नाव आहे. अप्रमेय अप्रमेय नाव कशा पद्धतीने समजून घ्यायचं, मागच्या वेळेला हे नाव शिल्लक ठेवलं होतं कारण जरा विस्तृत स्वरूपाने हे अप्रमेय नाव आपण समजून घेणार आहोत म्हणून. मग कशा प्रकारे करायचंय, आचार्य आपल्याला या सगळ्या भाष्यामध्ये सांगतात, समजावून सांगतात, सोप्या पद्धतीने एक एक नावाविषयी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे आपण हा सगळा अभ्यास जो आहे हा शांकर भाष्य हा बेस ठेवून घेतलेला आहे की शांकर भाष्य आचार्य काय सांगतात ते आपल्यासाठी महत्वाचं आहे समजून घ्यायला. आचार्यांनी हे समजावून सांगताना काही संस्कृत शब्द जे वापरलेले आहेत टीका करताना ते आपण आधी समजून घेऊया, नाहीतर मग संस्कृत शब्द आपल्या कानावरच कधी पडत नाहीत. त्यामुळे ते एकदा समजून घेऊ नक्की काय म्हणाले आचार्य. शब्दार्थी रहितत्वान्न प्रत्यक्ष गम्य नाप्यनुमान विषय तद्व्याप्य लिंगाभावात नाप्युपमान सिद्ध निर्भागत्वेन सादृश्याभावात. आता या सगळ्याचा अर्थ काय आहे तो मी सांगणार आहे, उलगडून उलगडून सांगतो, पण एकदा कानावरून तरी हे शब्द जायला हवेत. अभाव साक्षीत्वात न षष्ठ प्रमाणस्य, एवढे समजून घेऊ आपण. षष्ठ प्रमाणस्य म्हणजे 6 प्रकारची प्रमाण याला लागत नाहीत. नाव काय आहे,
अप्रमेयो. एवढी व्याख्या पुढे झाली. अजून बरंच त्यांनी पुढे सांगितलंय की साक्षी रूपत्वात वा. सगळं सांगून झाल्यावर शेवटच्या ओळीला काय म्हटलंय? साक्षी रूपात. आता हे काय हेही आपण बघणार आहोत. आचार्याने सांगितलं की ज्याला षष्ठ प्रमाण लागत नाही, 6वं प्रमाण सुद्धा लागत नाही असा तो, म्हणून तो अप्रमेय. तो शब्दरहित आहे, प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, अनुमानाचा विषय नाही, असा सगळा अभावानी ज्याचं. आता ते काय 6 आहेत ते बघून घेऊ आपण, म्हणजे हळूहळू तुम्हाला हा विषय स्पष्ट होईल. काय नक्की म्हणायचंय, आचार्यांना काय म्हणायचंय, समजून कसं घ्यायचंय. प्रमेय, अप्रमेयाचा विचार करताना प्रमेय समजून घ्यायला हवं. मग प्रमेय म्हणजे काय? सोपं सोपं समजून घेतो आपण. जसं आपण शाळेत प्रमेय शिकलो, थेरम शिकलो. काय असेल? पायथागोरसचा असेल 30, 60, 90, 45, 45, 90, भरपूर प्रमेय 8वी, 9वी, 10वीला शिकवतात. हे प्रमेय सिद्ध करावं लागतं. सिद्ध कसं करणार? तर ते प्रमाण दिल्याशिवाय सिद्ध होत नाही. म्हणजे ही जोडी आहे, प्रमेय आणि प्रमाण. म्हणजे ते प्रमेय जे स्टेटमेंट केलेलं आहे मूळ वाक्य, त्याला काहीतरी आपण एक्स मानतो, काहीतरी करतो आणि सगळं कल्पना करून 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 एका शेवटच्या ठिकाणी येतो की आणि म्हणून वरचं वाक्य सिद्ध झालं. बरोबर? तशाच पद्धतीने आपण हे थोडंसं बघायचंय. प्रमेय शास्त्र चर्चा पुढे भरपूर केलेली आहे. मग ही चर्चा कुठे केलेली आहे? आपली संस्कृती हिंदू धर्मामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ संपदा उपलब्ध आहे. आपल्याला काय माहिती आहे त्यातलं? वेद माहिती आहेत, कारण आपण थोडे संपर्कात आहोत वेदांच्या. पुराण माहिती आहेत, कारण आपण सणवार साजरे करतो, पुराण कथा वाचतो. पण वेद, पुराण, शास्त्र याच्या पुढेही जाऊन आणखीन दर्शन नावाचा आपल्याकडे काही भरपूर ग्रंथ आहेत. षड दर्शन असं म्हणतात बघा, 6 दर्शन म्हणतात. या दर्शनांमध्ये हे सगळं प्रमेय आणि त्याचं प्रमाण सिद्ध करण्यासाठी जे वापरतात, आपण म्हणतो ना, तू सांगतोयस कशावरून खरं आहे, प्रमाण काय त्याला? त्यासाठी प्रमेय हे प्रमाणाने सिद्ध करावं लागतं किंवा करायचं असतं, याविषयी दर्शन शास्त्र आपल्याला हे सगळं सांगतात. जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण काय ते मान्य करत नाही. गणिताच्या भूमितीच्या भाषेत सांगायचं तर गणित म्हटलं तर तो एक्स ची किंमत जोपर्यंत आपण मिळत नाही तिथे सुद्धा कोणीतरी मानावा लागतो. बरोबर की नाही? आपण काय म्हणतो की जोपर्यंत डोळ्याला दिसत नाही, अनुभवता येत नाही, तोपर्यंत आम्ही काही सुद्धा मानणार नाही, असे काही विज्ञानवादी म्हणतात. पण हे विज्ञान कशावर अवलंबून आहे? शेवटी कुठेतरी एक्स मानल्याशिवाय, तो फॅक्टर मानल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हे दर्शनशास्त्र काय आहे? आपण षडदर्शन म्हणतो, 6 प्रकारची दर्शनं आहेत असं म्हणतो, पण खरी म्हणायला गेलं तर 9 दर्शन आहेत. दर्शनं किती आहेत? 9 आहेत. 6 दर्शनं ही आस्तिक आहेत. काय आहे? एखादं विष्णूचं नाव आलं ना की त्याच्या मागच्या सगळ्या भूमिका जर समजल्या तर ते नाव जेव्हा आठवेल तेव्हा आपण म्हणू की हे काहीतरी आपण ऐकल्यासारखं वाटतंय. 6 दर्शनांपैकी 9 पैकी 6 दर्शनं ही आस्तिक दर्शन आहेत आणि उरलेली 3 दर्शनं ही नास्तिक दर्शन आहेत. आता आस्तिक आणि नास्तिक हे आपल्याला काय माहिती आहे की आपण सामान्यतः शब्द असे वापरतो की जो देव मानतो, जो भक्त आहे तो आस्तिक, पूजा करतो, देवळात जातो, आणि जो देव काय मानत नाही तो नास्तिक, असं आपण म्हणतो. पण खरं असं नाहीये. खरं शास्त्रांना काय संमत आहे व्याख्या की जो वेदांना मानतो तो आस्तिक आणि जो वेदांना मानत नाही तो नास्तिक. म्हणजे एखादा व्यक्ती असा असू शकतो, हो मी देवदेव सगळं पूजा बिजा मी करेन, मला आनंद वाटतो म्हणून मी करतो, पण मी वेदांना मानणार नाही, तर तो आस्तिक होईल का? तो आस्तिक नाही, तो नास्तिकच होईल. कारण जो वेदांचा शब्द मानतो, वेदांचं दिलेलं प्रमाण, वेदांच्या संकल्पना मांडतो, ज्ञान मानून घेतो, स्वतः त्याला पूज्य मानतो, तो आस्तिक, दुसरा नास्तिक. आता हे समजून घेऊ की नक्की काम कसं चालतं. या दर्शनशास्त्र आपल्याला काय सांगतात, अतिशय सोपं सोपं समजून घेऊया. दर्शनशास्त्रामध्ये असं आपण समजूया की एक गोल टेबल आहे, गोल टेबल ठेवलेला आहे आणि त्याच्या मध्यभागी त्या टेबलावर सगळे वेद ठेवलेले आहेत. 4 वेद आपले जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि हे 9 जण बाजूनी बसलेत. आता हत्तीची गोष्ट आपल्याला माहिती आहे की नाही? हत्ती, की ज्याला ज्याला जसं वर्णन जमेल तसं तसं तो वर्णन करतो.
आंधळा, बैला, मुका जे कोणी आहेत किंवा हात फिरवतात काही जण, मला हत्ती असा दिसला. तसं टेबलावर वेद ठेवलेले आहेत, 9 जण बाजूनी बसलेले आहेत आणि ते आपापल्या परीने या वेदांचा अभ्यास करून आपली आपली मतं मांडतायत. ही मतं मांडत असताना हे 6 जण जे आहेत ना, ते त्यांची मतं वेदांचं प्रमाण सिद्ध करण्यासाठीची मतं मांडतात. कारण ते वेदांना मानतात, वेदांनी सांगितलेलं खरं कसं आहे हे सांगण्यासाठी हे 6 जण प्रयत्न करतायत. पण आपल्या या सगळ्या हिंदू संस्कृतीचं, धर्माचं सौंदर्य असं आहे की जे वेदांना मानत नाहीत ते पण त्याच टेबलावर बसलेले आहेत आणि ते सुद्धा ते प्रयत्न करतायत की हे कसं प्रमाण नाही सांगण्याचं. जे म्हटलं ना, आस्तिक आणि नास्तिक. जे नास्तिक आहेत ते पण त्यांच्या बरोबरीने तिथे बसलेत, ते पण वेदांचा अभ्यास करतायत, पण ते त्याला मानत नाहीयेत. त्यामुळे 6 जण प्रयत्न करतायत वेदांचं प्रमाण मानण्याचा आणि त्याला आपण षड्दर्शन असं म्हणतो. हे आपलं सौंदर्य आहे की ते जे 3 जण आहेत ना नास्तिकवाले, त्यांना सुद्धा आपण दर्शन असं म्हणतो आणि त्यांनाही शास्त्र म्हणतो आणि त्याला सुद्धा अनुसरणारे काही जण आहेत. काही वेळेला आम्ही असं सांगतो अनेक ठिकाणी किंवा गमतीने म्हटलं जातं की जे लोक वेदांना मानत नाहीत मग कशाला मानतात. समजा एखाद्या गोष्टीला ते मानतायत तर ते ज्याला मानतात ते सुद्धा वेदातच सांगितलेलं आहे. जे लोक वेद मानत नाहीत आणि दुसऱ्या गोष्टीला मानतात ते सुद्धा तत्वज्ञान वेदात सांगितलेलं आहे. असो, आता ही 6 दर्शनं कोणती किंवा 9 दर्शनं कोणती? याच्यामध्ये सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत. आता त्या मीमांसा शास्त्रामध्ये पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हणजे 5ची ती 6 होतात. अशी झाली 6. ही झाली आस्तिक दर्शन. आणि जी 3 आहेत, चार्वाक, जैन आणि बौद्ध, ही 3 दर्शनं ही नास्तिक दर्शन आहेत. म्हणजे काय? वेदांना न मानणारी दर्शन आहेत. हे जे 6 जण आहेत हे वेदांचं वाक्य कसं चांगलं हे सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जस्टिफिकेशन म्हणतो की नाही आपण, जस्टिफाय करतात वेदांचं प्रमाण. आणि चार्वाक, जैन आणि बौद्ध ही 3 आहेत ती नास्तिक दर्शन आहेत, ती काही वेदांना मानत नाहीत, पण त्यांची पण तत्वज्ञान त्यांचं काही आहे. यातलं चार्वाक ऋषी आहेत की नाही याचं एक वाक्य बघितल्यावर आपल्याला समजेल की जे वेदांना मानत नाहीत म्हणजे काय. तर ते असं म्हणतात की यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आहात तोपर्यंत जगून घ्या, सुखाने जगा आणि कर्ज काढा पण तुप्या म्हणजे चांगलं काय ते करा, काही झालं तरी चालेल पण सुखेनेवच जीवन जगा. आणि याच्या बरोबर तत्वज्ञान आपलं वेदांमधलं काय आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाकी पुढच्या आणखीन भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा तुमचा देह संपला की तुम्हाला हे काहीही करता येणार नाही, त्यामुळे जीवात जीव आहे तोपर्यंत सुखाचा उपभोग घ्या असं हे चार्वाक सांगतात. अशी ही 3 दर्शनं आहेत. पुढच्याची चर्चा जेव्हा येईल तेव्हा करू. आता आपल्याला 6 दर्शनांवर थोडस अजून पाहायचंय. हा, एक महत्वाची गोष्ट अजून राहिली सांगायची की जे इंद्रियांना दिसलं तेच मला मान्य आहे असं या चार्वाकाचं म्हणणं आहे. आणि डोळ्यांना झाड दिसलं तर मी त्याला झाड म्हणेन, मी त्याला देव म्हणणार नाही. उदाहरणार्थ मला झाड दिसतंय ना तर मी त्याला झाड म्हणेन. अशा प्रकारचं तत्वज्ञान हे इथे दिसलं आपल्याला. आता षड्दर्शनं जी आहेत, आस्तिक दर्शन आपण म्हणतो, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा आणि वेदांत, याच्यामध्ये प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी आहेत. पण आपल्या भारतीय तत्वज्ञानाचे हे सगळे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या जोड्या आहेत. म्हणजे सम विचाराचे कोण तर सांख्य आणि योग, न्याय आणि वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत हे साधारणपणे एकमेकांना सांभाळून किंवा सारख्या बाजूनी जातात. कपिल मुनी आहेत, पतंजली आहेत, गौतम आहेत, यांनी ती दर्शनं सगळी निर्माण केलेली आहेत. व्यासांची आहेत. आणि मीमांसा शास्त्र हे जैमिनी ऋषींकडनं असं सगळ्यांनी आपलं काम केलेलं आहे. या ऋषींनीही सिद्ध केलेली आहे. आता एकच संकल्पना बघू, नाहीतर मग ते कठीण होतं थोडस. इथे आपण वाचलं की षष्ठ प्रमाणस्य, 6 प्रमाण ज्याला लागत नाहीत तो अप्रमेय, की ज्याला प्रमाण नाही. मग ते 6 कुठले? शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान, उपमान, अर्थापत्ती आणि अभाव. अभाव म्हणजे ज्याच्या प्रेझेन्स नाही, अनुपलब्धी, अभाव. ही 6 प्रमाण ज्याला लागू होत नाहीत असा
विष्णू म्हणजे अप्रमेय. आणि त्याच्याकडे कसं बघायचंय, शेवटचं एक आपण पाहिलं होतं, साक्षी रूपाद वा, वा म्हणजे साक्षी रूपाने. आणि जो साक्षी रूपाने सगळीकडे बघतो, आता साक्षी रूपाने बघतो म्हणजे काय, ते 15वं नाव आपलं झालं होतं. 15वं नावाचा आपण जेव्हा विचार केला होता साक्षी, तेव्हा त्याच्याविषयी आपण सगळा विचार याविषयी केलेला आहे की साक्षी रूपाने आपण बघायचं म्हणजे काय बघायचं, आणि साक्षी भाव आपण आपल्या मनामध्ये उतरवायचा म्हणजे कसा उतरवायचा, याच्याविषयीची मोठी चर्चा आपण साक्षी या नावामध्ये केलेली आहे. ती थोडीशी बघूया म्हणजे मागचंही आठवलं जाईल. आता याच्यातलं प्रत्यक्ष अनुमान, प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियाला दिसतं, त्याचा अर्थ केला, त्याचा संयोग झाला, आपल्याला समजलं म्हणजे प्रत्यक्ष जे आहे ते आहे, दिसलं आपल्याला. अनुमान जे प्रत्यक्षावर आधारित आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला धूर दिसला लांबून, याचा अर्थ काय, तिथे अग्नी आहे, आग काहीतरी पेटलेली आहे असं आपण म्हणू शकतो. हे झालं अनुमान. याच्यामध्ये पण परत पुढे 3 भाग पडतात. तिसरा भाग आहे उपमान. शब्द प्रत्यक्ष उपमान एक भाग आहे की एखादी गोष्ट आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे तर त्याचा अंदाज, त्याचा तर्क लावून आपण काहीतरी निर्णय घेतो. उदाहरणार्थ, आपण जंगलात गेलेलो आहोत, तिथे आपल्याला गाय दिसली, एखादी गाय दिसली तर आपण त्याला गाय म्हणत नाही, आपण काय म्हणतो, गवा दिसला. कारण आपल्याला माहिती आहे गाय हा गवा हा गायीसारखा दिसतो आणि जंगलात गवा असतो, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण आपण असं म्हणणार नाही की जंगलात मला गाय दिसली, आपण काय म्हणू, मला गवा दिसला. त्यामुळे हे झालं उपमान. गो सदृशो गवयः असं तिथे देतात उदाहरण. आपल्या पूर्वीच्या ज्ञानावर, नॉलेजच्या आणि इन्फॉर्मेशनच्या आधारावर केलेला अंदाज. पुढे आला शब्द. शब्द म्हणजे त्याच्यामध्ये लौकिक आणि वैदिक असे 2 प्रकार पडतात. जे वेदांनी लिहिलेला शब्द आहे तो वैदिक शब्द, आणि जो साधू संतांनी अनुभवातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे तो आहे लौकिक शब्द. शब्द प्रमाण. अर्थापत्ती म्हणजे मीमांसा या गोष्टीकडे ते जातं की एखाद्या वस्तूच्या बाबतीत आपल्याला 2 प्रमाण दिसतात. सोपं उदाहरण बघूया. एखादा माणूस दिवसा खाताना दिसत नाही, दिवसा जेवत खात नाही, काहीही खात नाही दिवसा, पण तो धष्टपुष्ट आहे. म्हणजे 2 गोष्टी कळल्या आपल्याला. तो धष्टपुष्ट आहे म्हणजे हा खात असणार कधीतरी, पण तो दिवसा खात नाही. या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. आम्ही पाहतोय डोळ्यांनी, हा खात नाही पण तो धष्टपुष्ट दिसतो. ही 2 प्रत्यक्ष प्रमाण झाली. मग अशी आपण प्रत्यक्ष बघितलं, जे डोळ्याला दिसतं ते प्रत्यक्ष प्रमाण. हे झालं अर्थापत्ती. आणि अभाव किंवा अनुपलब्धी आपण म्हणतो. अभाव, एखादी गोष्ट अभावाने आपल्याला समजू येते म्हणजे काय. उदाहरण छान दिलं इथे असं की अमावस्येला आज अमावस्या आहे आणि आकाशात चंद्र दिसत नाही आज, म्हणजे अमावस्या आहे. म्हणजे चंद्राच्या अभावामुळे चंद्राची अनुपस्थिती आपल्याला समजू आली, चंद्राचं अस्तित्व समजून आलं, कारण तो आज नाहीये. आणि आपण म्हणतो ना, अरे आज अमुक एक माणूस दिसत नाहीये, म्हणजे ते नाहीये, त्याच्या अभावामुळे ते आपल्याला समजू आलं. हे झालं अनुपलब्धी. अशी ही 6 प्रमाण आहेत आणि या 6 प्रमाणांच्या पलीकडे तो आहे भगवंत. म्हणून हा झाला अप्रमेयो, अप्रमेय, की ज्याला कुठलंही प्रमाण लागू शकत नाही. जसं आपण ईशावास्योपनिषदाचा विचार केला तेव्हा म्हटलं, त्याच्यामध्ये सांगितलंय, आले त्याच्यामध्ये विषयाचा, की देवाला उपाधी लावलेली आहे भरपूर. तो कसा आहे, तो सांगता येत नाही. ब्रह्मतत्व, ईशतत्व सांगता येत नाही, दिसत नाही, अनुभवता येत नाही, दाखवता येत नाही, काही त्याचं वर्णन करता येत नाही, काही करता येत नाही. याच्या सगळ्याच्या पलीकडे येत, या 6 प्रमाणांच्या पलीकडे आहे. म्हणून तो अप्रमेय. आणि तो आता कसा आहे, साक्षी भावात. साक्षी भावाने तो आपल्या सगळ्यांकडे बघतोय. मग आता साक्षी भाव म्हणजे काय, आपण मागच्या वेळेला 15वं नाव येतं. साक्षी हे नाव या विष्णू सहस्त्रनामामध्ये 15वं नाव येतं. खूप मोठी चर्चा आपण त्याच्यावर केली होती. साक्षी आणि क्षेत्रज्ञोक्षरैवच हा जो विषय आला होता त्यावेळेला भरपूर चर्चा केली होती की साक्षी याच्यामध्ये आपण असं म्हटलं थोडक्यात की कोणीही आपल्याला बघत नसताना सुद्धा आपण कोणीही मला बघत नसताना सुद्धा चांगलं कर्म करत असलो, म्हणजे वाईट कर्म करत नाही, कोण मला बघतंय म्हणून चुकीचं काम करत नाही,
म्हणजे देव मला बघतोय, हा जो भाव आहे तो साक्षी भावाने आपण न्यायसंमत आणि शास्त्रसंमत कर्म करतो. तेव्हा कधी करू? ज्या वेळेला साक्षी भाव आपल्यामध्ये येईल तेव्हा. त्या साक्षी भावाचा विचार करताना आपण असे 3 पायऱ्या म्हटलं होतं की भगवंत आपल्यामध्ये साक्षी भावाने राहतो. म्हणजे कसा राहतो? तर मनात भावना काय आहे की त्याच्यामुळे मी आहे, माझं अस्तित्व हे त्याच्यामुळे आहे, त्याचा मी आहे आणि तोच मी आहे. या 3 पायऱ्या आपल्याला जर का पुढे जायचंय तिथपर्यंत, आपणच भगवंत आहोत हे जर आपल्याला म्हणायचंय, तर त्यासाठी आपल्यामध्ये साक्षी भाव असला पाहिजे. साक्षात म्हणजे कोणत्याही अडचणीशिवाय. साक्षी भावाचं व्याख्या आपण अशी केली होती, म्हणजे आचार्यांनी केली होती, की कोणत्याही अडचणीशिवाय स्वतःकडे असलेल्या ज्ञानाने तो सगळं काही पाहू शकतो. काही त्याला लागत नाही. तो सगळं काही जाणू शकतो, सगळं काही पाहू शकतो, असा तो, असा साक्षी. आणि म्हणून हे अप्रमेय, या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. या अप्रमेय या नावावरती बोलण्यासारखं खूप आहे. या प्रत्येक दर्शनशास्त्रावर बोलण्यासारखं पण भरपूर आहे की जे आपण समजून घेऊ शकतो, घ्यायला पाहिजे. आता एक आणखीन सोपं थोडंसं सांगतो की ह्या प्रमाणांच्या पुढे तो आहे. म्हणजे काय? तर आपण रोज एक शब्द रोज आपण वापरतो, व्रात्य. नमो व्रातपतये, हा जो विषय आहे की नाही, तो तिथे आलेला आहे. व्रात्य शब्द आहे, व्रात्य म्हटलेला आहे भगवंताला. सगळ्या उपनिषदांमध्ये पण ही उपमा दिलेली आहे की व्रात्य म्हटले भगवंताला. आपण कोणाला व्रात्य म्हणतो? जो मुलगा गडबड मस्ती कोणी लहान मुलं करतात, आपण म्हणतो तो व्रात्य आहे, तो ऐकत नाही कोणाचं, संस्कारहीन आहे तो, असं आपण म्हणतो. त्याला संस्कार नाही दिलेले, हे शिकवलं का घरी? व्रात्यपणा करतो. हाच शब्द अशाच पद्धतीने देवासाठी वापरलेला आहे. व्रातपतये, गणपतीला आपण व्रात्य म्हटलेलं आहे. मग का? त्यातला एक सूत्र त्यातलं असं धरायचंय की तो संस्कारहीन आहे. मग देवाला संस्कारहीन म्हणायचं का आपण? अर्धवट समजून घेऊ नये. संस्कारहीन का म्हणायचं त्याला आपण? कोण करणार संस्कार त्याच्यावर? आदी अनादी तोच पहिला आहे ना, त्यामुळे त्याच्यावर संस्कारच झालेले नाहीये. कोणत्याही संस्काराशिवाय ही सगळी प्रमाण सुद्धा त्याला नाहीयेत. या सगळ्यांच्या आधी तो आहे, या सगळ्यांच्या अतीत नंतर तो आहे. त्यामुळे आपण तो व्रात्य हा शब्द आहे ना, तो अशा प्रकारे देवासाठी वापरलेला आहे. शास्त्रकार सांगतात की याच्यावर संस्कार करायला याच्या आधी कुणीच नव्हतं. जे काही उत्पन्न झाले, सृष्टी उत्पन्न झाली ती याच्यामुळेच झालेली आहे. म्हणून हा व्रात्य आहे. ते व्रात्य ही संकल्पना जर आपण समजून घेतली छानपणे, तर हे अप्रमेय हे सुद्धा आपल्याला समजू येईल. या 6 अंगांच्या किंवा प्रमेयांच्या पलीकडे असलेला, की जो आपण सिद्ध करू शकत नाही, आणि प्रमाणाच्या पलीकडे असलेला, म्हणून हा अप्रमेय. याच्यानंतर 47वं नाव येतं ऋषिकेश. हा अप्रमेयो ऋषिकेश. कोणत्याही प्रमाणांची चौकट ज्याला नाही, हे जास्त वाक्य संयुक्तिक राहील. कोणत्याही प्रमाणांची चौकट ज्याला बांधू शकत नाही, असा अप्रमेय. ऋषिकेश, इंद्रियांचा देव. ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि या इंद्रियांचा देव म्हणून ऋषिकेश. सूर्यकिरणे, आता त्याच्यात सुद्धा भरपूर वर्णन आणि टीका त्याच्यामध्ये लिहिलेली आहे, पण आपण एवढंच सोपं समजून घेऊ की इंद्रियांचा देव म्हणजे ऋषिकेश. पद्मनाभ, सर्व जगत कारणम पद्मम नाभो यस्य सहा. पद्मनाभ, ज्याच्या नाभीमध्ये जगताचं कारण स्वरूप पद्मस्थित आहे. आता विष्णूचं जर आपण काही प्रतिमा पाहिली, फोटोचित्र पाहिलं, तर त्याच्या नाभीतनं एक कमळ वर आलं आणि त्याच्यातनं, त्या कमळातनं ब्रह्मदेव आपल्याला तिथे दिसतात. उत्पत्ती तशी दिसते आपल्याला. आणि मग ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली. म्हणून त्या शेषशाही विष्णूच्या नाभीतून जे कमळ आलं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव स्थित आहे, म्हणजेच पद्मनाभ. तिथून हे सगळं पुढे सृष्टी निर्माण झालेली आहे. सर्व जगत कारणम पद्मम, या सगळ्या जगताचं कारण हे तेच आहे, म्हणून पद्मनाभ. अमर प्रभू, अमराणाम प्रभू, जे अमर आहेत त्यांचा देव. सोपं. आचार्य देवतांना अमर म्हणतात. शंकराचार्य कोणाला अमर म्हणायचं? तर देवता ज्या सगळ्या आहेत त्यांना अमर म्हणायचं. अजून एक अर्थ आपल्याला असं सांगतात की जे कधी नष्ट होत नाही ते अमर. मग आता अमरत्व कोणाकोणाकडे आहे? सप्तचिरंजीव आहेत आपल्याकडे.
की ज्यांना आपण चिरंजीवी म्हणतो. अश्वत्थामा, बलिर्व्यासो 7 जण आहेत. हनुमंतश विभीषण हा कृपा परशुरामश्च. पण इथे दुसरा एक समजून घेण्याचा अर्थ असा आहे की हे सप्तचिरंजीव जे आहेत ना, ह्या 7 वृत्ती आहेत आणि ह्या 7 वृत्ती समाजातून कधीही नाहीशा होत नाहीत किंवा होणार नाहीत, म्हणून त्यांना सप्तचिरंजीव असं म्हटलेलं आहे. हनुमान ही जी दास्य भक्ती आपण म्हणतो त्याच्याकडे ते आहे. एक एक गुण म्हटलं तरी आता मारुतीकडे सगळेच गुण आहेत, पण एक दास्य म्हणून बघूया आपण. विभीषण म्हटलं तर सत्याची बाजू, याचा विचार आपण त्याच्यासाठी करू शकतो. व्यासांनी काय काम केलं तर सगळीकडचं जगाच्या कानाकोपऱ्यातल्या चांगल्या गोष्टी एकत्र केल्या, त्या संपादित केल्या, म्हणजे संकलन केलं, संपादन केलं आणि वितरित केलं. त्याला आम्ही शाळेमध्ये मुलांना सांगतो की कलेक्शन केलं, एडिटिंग केलं आणि डिस्ट्रीब्युशन केलं. हे व्यासांनी काम केलेलं आहे. या वृत्ती ज्या आहेत ना, या समाजातनं कधीही जाणार नाहीत किंवा जाऊ नयेत, म्हणून त्यांना चिरंजीवांचा आशीर्वाद, जो काही चिरंजीव होण्याचा आशीर्वाद आहे त्यांना, तो असा आहे. परशुराम ही सुद्धा एक वृत्ती आहे. परशुराम सुद्धा समजून घेतले पाहिजेत कधीतरी. अनेक लोक आपला बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यासाठी आपल्याला उत्तर जर द्यायचं असेल, आपल्या समोर समजा असं कोणी बोलायला लागला तर आपण एक तर ऐकून घेतो, गप्प बसतो, नाहीतर निघून जातो. आपण कधी उत्तर द्यायला शिकणार ना? किंवा परशुराम असे नव्हते, परशुराम खरे कोण होते हे आम्हाला माहिती आहे. आम्ही 4 वाक्य तरी परशुरामांविषयी अभिमानाने सांगू शकतो, असे परशुराम होते. असो, या वृत्ती समजून काय घ्यायचंय आपल्याला? अमर प्रभू म्हणताना जे अमर आहेत, म्हणजे या वृत्ती आहेत, या सगळ्यांचा देव असलेला अमर प्रभू विश्वकर्मा, ज्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे, संपूर्ण विश्व हे ज्याचं कर्म आहे, असा विश्वकर्मा. मनुहू नान्यतोस्ति मंतः, बृहदारण्यक उपनिषदामध्ये ही संकल्पना येते. नान्यतोस्ति मंतः न अन्यः, एकमेव, दुसरा कोणीही नाही. न अन्यः कशासाठी? मनन करण्यासारखा. दुसरं मनन करण्यासारखं दुसरं काहीही नाही. एकमेव हाच आहे, हाच एकमेव मंत्र स्वरूप आहे. मननात त्रायते इति मंत्र, हा ज्याच्या मननाने रक्षण होतं म्हणून मनु. त्वष्टा, जेव्हा संहार होतो तेव्हा शरीर क्षीण करणारा. जेव्हा संहार होतो, आता संहार हा शब्द आपण आपल्याला जो दाखवला जातो तो विश्वाचा संहार या दृष्टीने दाखवला जातो, किंवा विनाश होणारे सृष्टीचा संहार केला म्हणजे सगळं काही नाहीसं केलं, अशा दृष्टीने आपण त्याच्याकडे बघतो किंवा आपल्यावर ते लादलं जातं. पण संहार हा रोज आपल्या मनामध्ये होत असतो. आपल्याला नवीन काही गोष्ट धारण करायची असेल, सामावून घ्यायची असेल, तर जुन्या काहीतरी चुकीच्या गोष्टींचा आपण काढून टाकतो, म्हणजे संहार करतो. आता संहार हा शब्द शंकर महादेवांजवळ जास्त संयुक्तिक आहे, किंवा शंकराकडे ही जबाबदारी दिलेली आहे संहाराची. कसल्या संहाराची? षड्रिपूंच्या संहाराची, वाईट विचारांच्या संहाराची. आणि आता हल्ली आम्ही अनेकांना मुद्दाम सांगतो की आपल्याला अनेक ग्रंथ आपल्याला शिकवतात की मृत्यूचं दर्शन रोज घेतलं पाहिजे. मृत्यूचं दर्शन रोज घेतलं पाहिजे. आहे ती संकल्पना मोठी आहे, एकदा कधीतरी त्याच्यावरती प्रयत्न करूया, कुठे येणार आहे पुढे विष्णू सहस्त्रनामामध्ये हा सुद्धा विषय. मग यमाची पूजा करायची का नाही करायची? यमाला घाबरतात सगळे, तर यमाची पण पूजा आपण रोज काही ना काहीतरी सगळ्या कर्मकांडामध्ये, प्रत्येक पूजेमध्ये दक्षिणे यमहा, दक्षिण दिशेला असलेल्या यमाची पूजा करतो. मग तो करतो म्हणजे काय? यमाला नियंता म्हटलेला आहे, नियमन करतो सृष्टीचं. कारण नुसतेच लोक वाढत राहिले तर इम्बॅलन्स होईल ना सगळं. कधीतरी जे जन्माला येते त्याला मृत्यू आहे, आणि त्याच्याकडे ते नियमन करण्याचं काम दिलेलं आहे. त्यामुळे संहार, ज्या वेळेला आपला संहार होतो त्यावेळेला शरीर क्षीण करणारा म्हणून त्वष्टा हे नाव याचं आलेलं आहे विष्णूचं. आता तो संबंध सगळा बिंदू जोडले की लक्षात येईल, कारण त्याच्या चर्चा खोलात गेलं तर बाहेर पडणं पटकन कठीण आहे. संहार होतो, आपला संहार झाला म्हणजे आपला अंतकाळ जवळ आलेला आहे, त्यावेळेला शरीर क्षीण करणारा म्हणून त्वष्टा. स्थविष्ठ स्थविरो ध्रुव, स्थविष्ठ म्हणजे अतिशयेन स्थूल, अतिशय स्थूल असणारा. आता स्थूल म्हणजे काय? तर ब्रह्मांड किती मोठं आहे आपण नाही कल्पना करू शकत. आता इथे पुन्हा पुन्हा एकच विषय येतो, पण
ज्याने विश्व तयार केलं, ब्रह्मांड त्यांनी तयार केलं भगवंतानी, म्हणजे इथे परत दोन आले की नाही, एकात्मतेच्या तत्वज्ञानाला छेद मिळेल, दोन झाले, दोन आयडेंटिटी बनल्या भगवंतानी, किंवा मी एखादी वस्तू निर्माण केली म्हणजे वस्तू वेगळी आणि मी वेगळा असं होईल. पण इथे आपण समजून घेताना ब्रह्मांडाची निर्मिती भगवंतानी केली आणि त्याच्यानंतर तो स्वतः त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. म्हणजे आपण म्हणतो देह भगवंताने निर्माण केला आणि तो देहात येऊन राहिला, स्वतः प्रविष्ट झाला. या सगळ्याच्या पलीकडे जो व्यापक आहे, ब्रह्मांडाच्या पलीकडे सुद्धा, म्हणजे ह्याच्यात दोन गोष्टी आपण नेहमी म्हणतो की या जगतामध्ये भगवंत आहे असं आपण वाक्य बऱ्याच वेळा वापरतो. भगवंत चराचरामध्ये आहे, या जगामध्ये भगवंत भरून राहिलेला आहे. मग इथे जग मोठं झालं का भगवंत मोठा झाला? आपण बरणीत एखादी गोष्ट भरून ठेवलेली आहे म्हणजे बरणी मोठी पाहिजे ना वस्तूपेक्षा. जगामध्ये भगवंत आहे म्हणजे जग मोठं झालं, तसं अपेक्षित नाहीये. भगवंतानी जगाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये तो प्रविष्ट झाला. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आहे. स्थविष्ठ आणि स्थविरो ध्रुवः, याच्यामध्ये दोन शब्द येतात. स्थविरः म्हणजे जो पुरातन आहे, जुना आहे, आणि ध्रुवः म्हणजे स्थिर आहे. ध्रुव, आपण जी संकल्पना ध्रुव बाळाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की जो स्थिर आहे, स्टेबल म्हणतो आपण त्याला, जो खूप पूर्वीपासून स्थिर आहे असा. आता याच्यात पुन्हा त्या ईशावास्य उपनिषदामध्ये एक संकल्पना अशी येते की ब्रह्मतत्व कसं आहे, ते जवळही आहे, लांबही आहे. तो हलतं पण स्थिर पण आहे अशा पद्धतीने. म्हणजे हलतं पण नाही, हलत पण नाही. तो जवळ पण आहे, तो बाहेर पण आहे, तो लांब पण आहे, आत पण आहे आणि बाहेर पण आहे, कारण सगळीकडेच तो आहे. अशा पद्धतीने ते ब्रह्मतत्वाविषयी तो चंचल कधीच नव्हता. म्हणजे तो स्थिर आहे आणि तो हलतो पण नाही, हलत पण नाही, असं म्हणताना तो चंचल मात्र नाहीये. पुरातन पद्धतीने तो स्थिर आहे, म्हणून स्थविरो ध्रुवः. अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभो मरप्रभू विश्वकर्मा मनुस्रष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. असं विष्णू सहस्रनाम आपण समजून घ्यावं. आणि हे विष्णू सहस्रनाम म्हणताना या सगळ्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या डोळ्यासमोर यावा आणि यातला आपल्याला ऍक्शन प्लॅन, आपण यातला गुण कुठला घ्यायचा आहे हा आपण समजून घ्यावा आणि तो रोजच्या जीवनामध्ये आपण तो उतरवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी हे विष्णू सहस्रनाम आपण समजून घेतोय. आपण इथे आज थांबू, कारण पुढे अग्राह्य शाश्वत कृष्णो हे मोठे शब्द पुढे येणार आहेत की जे आपल्याला समजून घेण्यासाठी खूप वेळ लागेल. अग्राह्य आहे कारण आज एकतर अप्रमेयो हा एक मोठा विषय झालेला आहे आणि तो आपण इथून घरी घेऊन जावा असं मला वाटतं. त्यामुळे एखादी मोठी संकल्पना सांगितली ना की तिथे थांबावं, नाहीतर मग सगळं इतकं गोंधळात्मक होतं की आपल्याला ते ऐकायची सवय आणि अभ्यासाची सवय लावून घ्यायची, तर मग थोडं 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 ऐकत जावं. आज आपण अप्रमेय बघितलं की जो प्रमाणातीत आहे, प्रमाणांच्या बाहेर आहे, कुठचंही प्रमाण त्याला नाही, आपण त्याला चौकटीमध्ये अडकवू शकत नाही. आणि षड्दर्शन समजून घेतली थोडी थोडी. 9 दर्शन एकूण आहेत, त्यातली आस्तिक कुठली, नास्तिक कुठली, आस्तिक म्हणजे काय, नास्तिक म्हणजे काय, हे तसं बघायला गेलं तर या अर्ध्या तासामध्ये खूप मोठा अभ्यास आपला आजचा झालेला आहे. पण की जो आवश्यक आहे आणि ह्या 6 दर्शनांचं तत्वज्ञान फार छान आहे, समजून घेण्यासारखं आहे. त्याच्यावरती कधीतरी जेव्हा गरज लागेल, कधी शब्द येईल त्या वेळेला त्याच्यावरती आपण अभ्यास करूया. आणि आज आपण इथे थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय.